अरे 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 बऱ्याचदा सेलिब्रिटीज निरनिराळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावताना दिसतात. तर नुकतेच अभिनेते आणि कॉमेडियन भाऊ कदम देखील एका कार्यक्रमात गेले होते. विशेष म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाऊ यांना यावेळी एकाच मंचावर पाहण्यात आलं. दरम्यान भाऊ आणि देवेंद्र फडणवीस यांनी एका लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते. सध्या भाऊ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या व्हिडिओची चांगलीच चर्चा सुद्धा होतीये. भाऊ आणि फडणवीस यांच्यातील चांगलं बॉन्डिंग सुद्धा यावेळी पाहायला मिळालं. भाऊ कदम आपल्या उत्तम अभिनयासाठी आणि कॉमिक टायमिंगसाठी तर प्रसिद्ध आहेतच, मात्र आपल्या कामातून वेळ काढत ते निरनिराळ्या कार्यक्रमांना देखील उपस्थिती लावत असतात. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात भाऊ यांचा विनोदी अंदाज आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. मात्र यासोबतच नाटक आणि सिनेमांमध्ये देखील ते व्यस्त असतात. तर सर, तुम्ही ह्याच्यातले तज्ज्ञ आहात असं आम्ही लोकांना सांगितलेलंच आहे. आणि मागच्या वेळेला जे तुम्ही भविष्य सांगितलं, म्हणजे खास करून मोहन आगाशे वगैरे डॉक्टरांचं सुद्धा यांनी भविष्य सांगितलं, तर आमचं असं म्हणणं होतं की बाबा ह्यांचं का नाही सांगा भविष्य. तर तो कार्यक्रम अनेकांनी पाहिला सर. अनेकांची पत्र आलेली आहेत कार्यक्रमाविषयी. तर त्यातले काही निवडक प्रतिक्रिया मी वाचू इच्छितो. नक्की नक्की. धुळ्याहून सुमन लिहितात, वा, आम्ही कार्यक्रम पाहिला, परत कराल तर बांबून फोडीन. दुसरंच वाचू ना, कशाला असलं काहीतरी आपल्याला चांगलं वाचावं आपण, कशाला उगाच काहीतरी. हा, हे चांगलं. हा, पुण्यातून आनंद लिहितात, वा, कार्यक्रम आवडला, धन्यवाद सर, कधी एकट्यात भेटा दाखवतो. दुसरं नाही का कुठलं? काय वाचताय तुम्ही? बऱ्यापैकी असेच आहेत सगळे. काय बऱ्यापैकी दाखव, काही वाचताय तुम्ही? नाही नाही, असू दे असू दे. चढा, तू भेटत तुझी ठासतो. एक पत्र आलेलं आहे की पावसाळ्यामध्ये घराची छतं जर कमजोर असतील तर ती अंगावर पडू शकतात, तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आपण? त्यासाठी तुम्ही गाणं म्हणा. म्हणजे ढगाला लागली कळ, छत अंगावर पड. काय गाणी म्हणताय? काय इश्यू काय सांगतोय मी तुम्हाला? अहो, तुम्ही प्रश्नच असे विचारताय तर उत्तर असंच मिळणार ना तुम्हाला. अहो, छत पडायचं नसेल तर मग ACC सिमेंट वापरा, मग असे प्रश्नच तुम्हाला पडणार नाहीत. बरं. तर कार्ड्स जे तुम्ही असतात तुमच्याकडे, त्याच्यावरून तुम्ही यांचं भविष्य सांगणार आहे? नक्की. प्लीज तो टाइमपास दाखवा सगळं. कोणाचं आहे हे? सई तामणकरांचं आहे. सई तामणकर यांचं एक कार्ड त्यांनी आणलेलं आहे आणि त्याच्यात काय आहे पाहूयात. त्याला म्हणतात टिरी कार्ड. काय? टिरी कार्ड, टॅरो कार्ड. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.